हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द बायोलॉजी गुरु. तर तुम्हाला माहितीच, आपण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर चालू केला होता, दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. तर या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये जे काही डिस्कस केलं त्याचं लिंक तुम्हाला इथं आय बटनमध्ये मिळून जाईल. आणि पहिल्यांदा तुम्ही ते लेक्चर बघा, नाहीतर तुम्हाला हे लेक्चर समजणार नाही. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते लेक्चर बघा. ज्या काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आज आपण त्याच्या पुढचा पार्ट चालू करतोय. तर पूर्णपणे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर ठीक आहे, पुढचं जे काही आपण ते चालू करूया. पुढचा पार्ट, त्याच्या तत्पूर्वी आपण काय करूया की थोडंसं एक रिव्हिजन घेऊया 2 मिनिटांमध्ये, की आपण काय काय डिस्कस केलं होतं. तर आपण पहिल्यांदा बघितलं सेल. सेल म्हणजे काय? सेल इज नथिंग बट इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे स्ट्रक्चरल युनिट काय आहे ते डिस्कस केलं, फंक्शनल युनिट काय आहे ते डिस्कस केलं. जसं एखाद्या घराला बनवताना विटा लागतात, तसंच आपल्या बॉडीला बनवण्यासाठी सेल्सची गरज असते. आणि आपण काय बघितलं होतं की आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचं बॉडीचं ऑर्गनायझेशन बघायचं असेल तर आपण काय डिस्कस केलं होतं की सेल्स या बेसिक युनिट आहेत. सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनवतात, टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन बनवतात, ऑर्गन पुढं एकत्र येऊन काय बनवतात? बॉडी बनवतात. तर असं आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं बॉडीचं ऑर्गनायझेशन बघितलं होतं. तर इथपर्यंत म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो की स्ट्रक्चरल युनिट आहे सेल हे. नंतर फंक्शनल युनिट का म्हणलं होतं आपण? कारण बॉडीची कुठलीही सेल जर तुम्ही आयसोलेट केली तर तिच्यामध्ये सगळ्या सेल्समध्ये जसं जेनेटिक मटेरियल आपल्याला बघायला मिळतं, तसंच जेनेटिक मटेरियल आपल्याला आयसोलेट केलेल्या सेलमध्ये पण बघायला मिळतं. आणि ती आयसोलेट केलेली सेल बॉडीचे सगळे फंक्शन ती कॅरी आउट करू शकते, कारण तिच्याकडे सगळं जेनेटिक मटेरियल अवेलेबल आहे. म्हणूनच आपण त्याला फंक्शनल युनिट सुद्धा म्हणतोय. म्हणजे एक सेल इट इज रिप्रेझेंटिंग होल बॉडी, असं आपण डिस्कस केलं होतं. आता त्याच्यानंतर पुढच्या काही गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस करूया. म्हणलं होतं की आपल्याला जर सेल आपल्याला बघायचे असेल तर सेल्सचा आकार खूप लहान असतो. त्याला बघण्यासाठी आपल्याला काय करणार? मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. म्हणून सेल्स आर मायक्रोस्कोपिक इन नेचर. तर सेलला बघण्यासाठी जर आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करायचा असेल तर 2 टाईपचे मायक्रोस्कोप बघायला मिळतात आपल्याला. एक आहे लाईट मायक्रोस्कोप, नंतर एक आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. लाईट मायक्रोस्कोप का? तर याच्यामध्ये लाईटचा सोर्स वापरला जातो आपल्याला सेल्स व्हिजिबल करायला किंवा मायक्रोस्कोपिक गोष्टी व्हिजिबल करण्यासाठी लाईटचा यूज केला जातो, म्हणून त्याला काय म्हणणार आपण? लाईट मायक्रोस्कोप म्हणणार. आणि ज्या मायक्रोस्कोपमध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर केला जातो तर त्याला आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणणार आहे. दोघांच्याही झूमिंग क्वालिटीमध्ये फरक आहे. 50 ते 100 टाइम्स आपला जो मायक्रोस्कोप असतो तो काय करतो? लाईट मायक्रोस्कोप आहे तो गोष्ट झूम करू शकतो. पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे तर त्याचं जवळजवळ झूमिंग लेंथ म्हणलं तर 5 लाख पटीनं तो एखादी गोष्ट काय करू शकतो? झूम करू शकतो. तर लाईट मायक्रोस्कोप मध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप पण असतो. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे एक दोन सिंपल मायक्रोस्कोप मध्ये काय बघायला मिळणार आहे तुम्हाला? एकच काय बघायला मिळणार आहे तुम्हाला? लेन्स बघायला मिळणार आहे. पण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या 1-2 लेन्सचा वापर करून झूमिंगची जी पॉवर आहे ती वाढवली जाते. त्यामुळे त्याला आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला एक इथं मायक्रोस्कोप पण दिसतोय, जो डेव्हलप केला होता लिव्हनहोक सायंटिस्टनं. 1600 मध्ये त्यानं डेव्हलप केला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं की सेल्स व्हॅरी इन देअर साईज, सेल्स व्हॅरी इन देअर शेप. सेल्सची साईज पण आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत बघायला मिळाली होती. सेल्स लहानात लहान सेल जर बघायचे असेल तर मायक्रोप्लाझ्मा असतो, ज्याची 0.3 मायक्रोमीटर एवढीच लहान अशी त्याची साईज बघायला मिळते. ते पुढं आपल्याला बघायला मिळालं की बॅक्टेरियल सेलची साईज जवळजवळ 3 ते 5 मायक्रोमीटर असते. नंतर लार्जर साईज ऑफ द सेल्स इन ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच शहामृगाचं जे अंड असतं त्याची नियरली 15 सेंटीमीटर एवढी काय असते त्याची साईज असते. लॉंगेस्ट सेल्स ज्या असतात त्याचं लॉंगेस्ट म्हणजे लांबीनं, तर त्या 9 सेल्स असतात. तर हे पण आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये.
यू ऑलरेडी नो दॅट द सेल थेअरी वॉज प्रपोज्ड बाय. तुम्हाला माहित आहे की सेल थेअरी ही प्रपोज केली होती शिल्डन आणि श्वाननं. शिल्डन आणि श्वान यांनी काय केलं होतं, सेल थेअरी प्रपोज केली, पण त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक होते. तर ड्रॉबॅक काय होते, तर त्या सेल थेअरीमध्ये त्यांनी नवीन सेल कशा तयार होतात हे त्याच्याबद्दल बोलले नव्हते. पण नंतर विर्चो सायंटिस्ट होता, रुडॉल्फ विर्चो, 1855 मध्ये, हु एक्सप्लेन्ड फॉर द फर्स्ट टाइम दॅट द न्यू सेल्स आर फॉर्मड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे प्री एक्झिस्टिंग सेल्स ज्या अवेलेबल आहेत त्यांच्यापासूनच नवीन सेल्स बनत असतात हे विर्चोनं सांगितलं. पण शिल्डन आणि शॉननं हे सांगण्यासाठी, म्हणजे हे सांगितलं नव्हतं त्यांच्या थेअरीमध्ये. त्यांनी जी सेल थेअरी मांडली होती, पण त्यांचं खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला या सेल थेअरी मांडणं आणि एकंदरीत जे महत्वाची एक काय म्हणतात त्याला, की सेल्सच्या बाबतीत जो अभ्यास चालू होता त्याच्यामध्ये एक महत्वाची स्टेप शिल्डर आणि श्वाननी अचीव केली होती. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळालं की नंतर भरपूर सारं ऍडव्हान्समेंट झाले आपल्याला सायन्समध्ये, आणि नंतर आपल्याला मॉडर्न सेल थेअरी आपल्याला प्रपोज केलेली बघायला मिळाली. त्याच्या आधी नंतर आपण थोडंसं डिस्कस केलं होतं की टोटिपोटन्सी म्हणजे काय. टोटिपोटन्सी इज नथिंग बट इट इज द ability of living nucleated cell to differentiate and divide to form any other type of cell and thereby a complete new organism. म्हणजे ऍक्च्युली ही सेल कडे अशी पॉवर होती, ही अशी सेल आहे जी जी न्यूक्लिएटेड आहे. ऑब्विसली न्यूक्लिएटेडच हवे, जिच्याकडे न्यूक्लियस असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आजूबाजूच्या कुठल्या पण सेलमध्ये स्वतःला रूपांतरित करू शकते. म्हणजे त्यालाच आपण म्हणतो डिफरन्शिएट होऊ शकते, ती डिवाइड होऊ शकते, आणि कुठल्याही प्रकारची सेल ती बनवू शकते. म्हणजेच ती सेल अशी सेल आहे जिच्याकडे अशी पॉवर आहे की ती पुढे जाऊन एक पूर्णपणे ऑर्गॅनिझम सुद्धा बनवू शकते, कारण तिच्याकडे ती ॲबिलिटी आहे. तिच्याकडे पूर्णपणे तो जेनेटिक मेकअप आपल्याला, एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन तिच्याकडे आपल्याला बघायला मिळते. तर इम्ब्रियॉनिक सेल्स ज्या असतात, म्हणजेच इम्ब्रिओ जेव्हा डेव्हलप होतो, झायगोट तयार झाल्यानंतर मेल फिमेल गॅमेट एकत्र येतो, झायगोट तयार होतो बाय द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, आणि झायगोट हाच पुढे जाऊन काय होतो, इम्ब्रिओ बनतो. आणि हाच इम्ब्रिओ सॅकमध्ये ज्या सेल्स बघायला मिळतात त्या स्टेम सेल्स असतात, आणि त्या स्टेम सेल्सकडे आपल्याला पॉवर बघायला मिळते. दॅट इज द टोटिपोटन्सी, ही पॉवर आपल्याला बघायला मिळते. आता आपण थोडस बोलणार आहे सायंटिस्ट जो होता आपला, म्हणजे सेल थेअरी ज्यांनी मांडली, शिल्डन आणि शॉन, हे तुम्ही महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. 1838 मध्ये शिल्डन हा सायंटिस्ट होता. त्यानं भरपूर सारे प्लांट आणि ॲनिमलला काय केलं, स्टडी केलं. आणि स्टडी केल्यानंतर त्याला असं समजलं की टिश्यू जे असतात प्लांटचे आणि ॲनिमलचे, ते भरपूर साऱ्या सेल्सनं एकत्र येऊन टिश्यू बनत असतात. तर हे एक महत्वाचं त्यानं शोधून काढलं होतं. आणि त्याच्यानंतर एक ब्रिटिश झूलॉजिस्ट होता, त्याला आपण थिओडर शॉन म्हणतो. पहिला होता शिल्डन 1838 मध्ये, आणि 1839 मध्ये शॉन. त्यानं काय केलं की प्रपोज दॅट द सेल्स आर बाउंड बाय अ थिन मेम्ब्रेन. त्या थिन मेम्ब्रेनला तो काय म्हणायचा, ही ऑल्सो एक्सप्लेन्ड अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ अ सेल व्हाईल ॲज अ युनिक कॅरेक्टर ऑफ द प्लांट सेल. म्हणजे त्यांना काय सांगितलं की प्लांट सेलमध्येच आपल्याला सेल वॉल बघायला मिळणार आहे, बाकीकडे कुठंच आपल्याला सेल वॉल बघायला मिळत नाही. म्हणजे प्लांट सेलचं एक युनिक कॅरेक्टर आपल्याला, दॅट इज द एक्झिस्टन्स ऑफ सेल वॉल. हे कोणी सांगितलं, शॉननं सांगितलं 1839 मध्ये. आणि 1838 मध्ये आपल्या जो मथियास शिल्डन होता त्यानं काय सांगितलं, ज्या टिश्यूज असतात ते वेगवेगळ्या सेल्सने एकत्र येऊन बनतात. म्हणजे टिश्यूज आर कंपोज्ड ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स, हे त्यांना सांगितलं होतं. आणि या दोघांनीच पुढे एकत्रित येऊन सेल थेअरी मांडली. पण मगाशीच बोलल्याप्रमाणे तुम्हाला या सेल थेअरीमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार, की नवीन सेल्स कशा तयार होतात ह्याबद्दल त्यांनी बोलले नव्हते. म्हणून एक मॉडर्न सेल थेअरी मांडण्यात आली. त्याचे काही पॉस्ट्युलेट्स मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर हे तुम्हाला इथं बघायला मिळेल तुम्हाला व्यवस्थित. त्याच्यानंतर पॉस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेअरी. पॉस्ट्युलेट्स काय होते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. याच्यामध्ये आपल्याला काय अडचण आहे का, नाही, याच्यामध्ये आपल्याला काहीही अडचण बघायला मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. जसं की आपल्याला आपण बोललोच आता, लिव्हिंग सेल्स, अ सेल इज अ स्ट्रक्चर अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, आपल्याला माहितच आहे हे.
या तिन्ही गोष्टी माहित आहेत. नंतर बघा, टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजे ज्या सेल्स जी ऍक्टिव्हिटी दाखवतात त्याच ऍक्टिव्हिटी आपला ऑर्गॅनिझम दाखवत असतो. म्हणजेच पूर्णपणे एखाद्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी जर चेक करायची असेल आपल्याला, तर ना की पूर्ण ऑर्गॅनिझमचा, त्याची फक्त एक सेल आयसोलेट करायचे आणि सेल आयसोलेट करण्यानंतर सेल जे फंक्शन करत असेल तोच ऑर्गॅनिझम फंक्शन करत असतो. म्हणजे पूर्ण म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल युनिट म्हणतो. तर मॉडर्न सेल थेअरीमध्ये हे पण आपल्याला बघायला मिळते. सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे एका एका एनर्जीचं दुसऱ्या एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जी मध्ये होणं, यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सेल्स कंटेन न्यूक्लिक ऍसिड दॅट इज द डीएनए अँड आरएनए इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. माहिती आहे आपल्याला की सेल्स मध्ये पूर्णपणे आपल्याला काय बघायला मिळतो, न्यूक्लियस वाचतो आणि त्या न्यूक्लियस मध्ये आपल्याला डीएनए बघायला मिळतो, आरएनए बघायला मिळतो आणि सेल्स मध्ये आपल्याला सायटोप्लाझम पण बघायला मिळतं. सो खूप महत्वाची अशी मॉडर्न सेल थेअरी आपण बघितलेलं आहे. पॉस्च्युलेट्स म्हणजे एक असं सांगितलं गेलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे एक पुढचा पॉईंट चालू करतोय. ते आहे आपलं टाइप्स ऑफ सेल्स. तर टाइप्स ऑफ सेल्स साठी जर आपल्याला बोलायचं झालं असेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ग्रुपड इनटू टू मेन कॅटेगरीज. सगळ्यात महत्वाच्या दोन कॅटेगरीज आहेत. एक आहे प्रोकॅरिओट्स आणि एक आहे युकॅरिओट्स. तर या दोघांमधला जो काही फरक आहे तो आपण थोडक्यात इथं डिस्कस करणारच आहे. तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोट म्हणजे हे कसे होते की यांच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा न्यूक्लियस बघायला मिळत नव्हता. न्यूक्लिएटेड होते, म्हणजे त्याच्यात एक शब्द आहे त्यांना म्हणा, विदाउट न्यूक्लियस. आणि यू कॅरियोट मध्ये तुम्हाला काय म्हणतं बघायला, यू कॅरियोट म्हणजे ट्रू कॅरियोट. कॅरियोट म्हणजे कॅरी ऑन म्हणजे काय, न्यूक्लियस. सो तुम्हाला व्यवस्थित असलेला न्यूक्लियस तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे यू कॅरियोट मध्ये. द प्रोकॅरियोट्स हॅव सिंपल सेल्युलर ऑर्गनायझेशन while eukaryotes exhibit higher degree of organization. म्हणजे प्रोकॅरियोट जे असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला जे काही केमिकल ऑर्गनायझेशन असो, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, हे एकदम सिंपल बघायला मिळेल. अगदी तुम्हाला त्याच्यामध्ये एक सिंपल ऑर्गनायझेशन बघायला मिळेल. आणि आपले जे युकॅरियोट्स असतात ह्यांच्यामध्ये तुम्हाला हायर डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतात. उदाहरण तुम्हाला सांगतो मी आता. एक एक रूम आहे आणि त्या एक रूम मध्येच एका साईडला किचन आहे, एका साईडला स्टडी करण्यासाठी जागा आहे, एका त्याच रूम मध्ये आपल्याला बेडरूम म्हणजे झोपण्यासाठी बेडरूम अशी सेपरेट रूम नाही, त्याच रूम मध्ये झोपण्यासाठी पण एक सेपरेट जागा आहे. तर एकाच रूम मध्ये एकाच ठिकाणी बघा पूर्णपणे कसं आहे की सगळं मेसी आहे. मेसी कसं आहे की त्याच रूम मध्ये किचन आहे, त्याच रूम मध्ये तुम्हाला बघायला मिळते की झोपण्याची जागा आहे, त्याच रूम मध्ये स्टडीची जागा आहे. असं तुम्हाला काय बघायला मिळतं की एकाच हॉलमध्ये तसं सगळं चाललेलं आहे. पण जेव्हा आपण एक पूर्णपणे एक बंगलो बघतोय, त्या बंगलोमध्ये कसं असतं की एक रूम असते ती पूर्णपणे किचन साठी म्हणजे त्याला आपण किचन असं म्हणतो. सेपरेट सेपरेट किचन असतं, सेपरेट हॉल असतो, सेपरेट स्टडी रूम असते, सेपरेट बेडरूम असतं. तर हे हायर लेवलचं ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळते. पण जे मगाशी बोललो, जी एकच रूम होती त्यामध्ये सगळं होतं, तर ते लोअर लेवलचं ऑर्गनायझेशन झालं. आणि एक बंगलो जो आहे तो हायर लेवलचं ऑर्गनायझेशन, कारण तिथं गोष्टी कशा आहेत, वेल ऑर्गनायझड बघायला मिळतात. असं वेल ऑर्गनायझेशन तुम्हाला युकॅरियोटिक सेल बघायला मिळतं. आणि जसं पहिलं डिस्कस केलं, एक रूम त्याच्यामध्ये सगळं, ते तुम्हाला एक लोअर लेवलचं म्हणजे प्रोकॅरियोट मध्ये जसं असणार आहे ते तसं आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे. तर एक उदाहरण तुम्हाला मी इथं सांगितलं. आता प्रोकॅरियोटिक सेल, आता पहिल्यांदा आपण काय डिस्कस करणार आहे, प्रोकॅरियोटिक सेलच्या बद्दल भरपूर साऱ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर आपण युकॅरियोटिक सेल बद्दल डिस्कस करणार आहे. तर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओला बघत आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल नोटिफिकेशन तुम्ही ऑल वर सेट करा. तुम्हाला इथं खाली दिसतेच की आपला जो लाईकचा गोल आहे तो 30 लाईक्स. तर प्लीज तुम्ही 30 लाईक्स पर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. आणि तुम्हाला अजून एक गोल दिसतोय, तो आपल्या 250 सबस्क्रायबर पर्यंत आपण पोहोचत आलोय. आपल्याला काही सबस्क्रायबरचीच गरज आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनलला म्हणजे जो आहे चॅनल त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करूया आपण. तर आपल्याला बघायला मिळत होतं की
आपण डिस्कस करणार आता पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय. तर प्रोकॅरियोटिक सेल, द सेल in prokaryote show following main features. It has chemically complex protective cell envelope. However, it does not have well defined nucleus and other membrane bound cell organelles. आता जे काय ते तुमच्या समोरच आहे, तर मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. आता आपल्याला डायग्राम दिसतंय इथं 5.3 मध्ये एक छान अशी डायग्राम दिसते. ती एक बॅक्टेरियल सेल आहे. तर बॅक्टेरियल सेल एक प्रोकॅरियोट असते हे तुम्हाला पण माहितच आहे. तर याचा स्ट्रक्चरचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपण कसं डिफरेन्शिएट करू शकतोय युकॅरियोटिक सेल पासून याला, हे पण इथे डिस्कस करणार आहे. तर हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहे, याचा आपण स्टडी करण्यासाठी आपण बाहेरून आत जातोय. बाहेरून आत म्हणून पहिल्यांदा आपण बाहेरून आत जाताना आपल्याला काय दिसतं बघा. तर आपण बाहेरून आत जाताना त्याला पहिल्यांदा दिसतंय आपल्याला इथं, बघा इथं आपल्याला इथं काय दिसतंय, कॅप्सूल ऑर स्लाइम लेअर. बघा, इट हॅज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह सेल एन्व्हलप. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय बघायला मिळणार आहे, आपल्याला प्रोटेक्टिव्ह सेल एन्व्हलप बघायला मिळते. याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, एकदम सोपं ऑर्गनायझेशन असणार आहे. एकदम एकदम हायर लेवलचं ऑर्गनायझेशन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळत नाही. However, it does not have well-defined nucleus and other membrane-bound cell organelles. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधला फरक हा आहे की आपल्याला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेली आणि ट्रू न्यूक्लियस इथं बघायला मिळत नाही. हे तर एक महत्वाचा फरक आहेच आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं डिस्कस करूया. सेल एन्व्हलप जे आहे, जे बॅक्टेरियल सेलच्या साईडनं आपल्याला बघायला मिळते. सेल एन्व्हलप इट इज अ 3 लेयर्ड. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक्झाम मध्ये याच्यावरती तुम्हाला काय विचारणार आहेत, थांबा एकच मिनिट. तुम्हाला एक्झाम मध्ये याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला पडलेले एक्झाम मध्ये दिसणार आहेत. तर सगळ्यांनी काय करा की आपण जे बॅक्टेरियल सेल बद्दल जे डिस्कस करतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. एक मिनिट. तर अशा प्रकारे आपण आता डिस्कस करूया प्रोकॅरियोटिक सेल बद्दल. तर प्रोकॅरियोटिक सेलचं जे सेल एन्व्हलप असतं हे 3 लेयरनं बनलेलं असतं. 3 लेयरनं बनलेलं आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात बाहेरचा लेयर आहे, इट इज मेड अप ऑफ आउटर ग्लायकोकॅलिक्स. म्हणजे बाहेरचा सगळ्यात लेयर आहे त्याला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणणार आहे. नंतर मिडलला जो आहे बघा, मिडलला जो आहे तो आपण त्याला काय म्हणणार आहे आपण, इट इज मिडल सेल वॉल अँड द इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला अजून एकदा सांगतो की आपण काय बघितलं होतं की प्लांट मध्ये एक सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायला मिळालं होतं, दॅट इज द सेल वॉल. म्हणजे सेल वॉल जी प्लांट मध्ये होती तशीच सेल वॉल आपल्याला कुठे बघायला मिळाली, प्रोकॅरियोट मध्ये सुद्धा आपल्याला काय बघायला मिळते, सेल वॉल ही बघायला मिळणार आहे. तर आउटर जो मेम्ब्रेन होता त्याला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणलं. त्याच्यानंतर जो इनर त्याच्या आतमध्ये म्हणजेच मिडलला ती 3 लेयर्ड आहे. पहिला आहे तो ग्लायकोकॅलिक्स सगळ्यात आउटर साईडला. त्याच्यानंतर 2 नंबरला जो येतोय त्याला आपण काय म्हणणार आहे, सेल वॉल. आणि 3rd नंबरला जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, अँड इट इज इनर वन विच इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो तुम्हाला इथं व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळतं. इथं बघा, इथं जो आउटर आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्लायकोकॅलिक्स. नंतर त्याच्या आत आहे सेल वॉल आणि त्याच्या आत आहे आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन. असं आपल्याला इथं बघायला मिळते. ग्लायकोकॅलिक्स इज प्रेझेंट ॲज आयदर स्लाइम लेअर ऑर इट इज अ कॅप्स्यूल. तर ग्लायकोकॅलिक्सलाच म्हणजे इट इज मेड अप ऑफ ग्लायकोकॅलिक्स ही एक टर्म आहे. एक तर ती कशाने बनली असेल, एक तर ती बनलेली असणार आहे आपल्या लूज शीतनं बनलेलं असणार आहे.
आयदर ॲज अ लूज शीट, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो स्लाइम लेअर, किंवा आयदर इट इज प्रेझेंट ॲज अ टफ, त्याला आपण काय म्हणणार आहे, त्यालाच आपण एकदम असं कॅप्स्यूल असं म्हणणार आहे. ठीक आहे. तर इथेपर्यंत तुम्हाला समजलं असं आपण डिस्कस करतोय प्रोकॅरियोट मध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर बघायला आहे. बाहेरून आतमध्ये जात असताना आपल्याला 3 लेअर बघायला मिळतात. त्यातल्या 3 लेअर मधलं सगळ्यात आउटर जे आहे त्याला काय कुठलाइक्स, मिडल वन इज अ सेल वॉल अँड इनर वन इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आता बाहेरचं जे आहे ग्लायकोकॅलिक्स, त्या ग्लायकोकॅलिक्स आयदर इट इज प्रेझेंट ॲज अ स्लाइम लेअर, म्हणजे लूज शीट म्हणतात त्याला कंसात, आणि जो किंवा तो ॲज अ प्रेझेंट आहे टफ, त्याला काय म्हणणार आहे आपण, म्हणजे त्याला आपण कॅप्सूल सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. द मोस्ट फॉलोड स्टेनिंग मेथड इज ग्राम स्टेनिंग. म्हणजे बॅक्टेरियल जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर जर आपल्याला स्टडी करायचं असेल, तर बॅक्टेरिया खूप छान पद्धतीने स्टेन कॅप्चर करतात आणि ते स्टेनिंग मेथडनं आपण त्यांना बघू शकतो. स्टेनिंग मेथडनं आपण त्यांना बघू शकतो. बघा इथं, बॅक्टेरिया आर बेटर ऑब्झर्वड व्हेन स्टेन्ड. स्टेन्ड म्हणजे काय, त्यांना फक्त कलर द्यायचा आहे. तर कलर कसा द्यायचा, तर वेगवेगळे स्टेन तुम्हाला बघायला मिळतात. लिव्हिंग टिश्यूला स्टेनिंग करण्यासाठी वेगळे स्टेन्स असतात. डेड सेल्सला जर तुम्हाला स्टेनिंग करायचं असेल, कलर द्यायचा असेल, तर तुम्हाला वेगळे स्टेन्स बघायला मिळतात. आणि असे वेगवेगळे स्टेन्स वापरून तुम्ही बॅक्टेरियाला, त्याच्या फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनना, त्याच्या बाकीच्या लिव्हिंग मटेरियलला तुम्ही काय करू शकता, स्टेन करू शकता. तर द मोस्ट फॉलोड स्टेनिंग मेथड इज ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग, आता नावातच आहे ग्राम. तर ऍक्च्युली जे आपले हॅन्स क्रिस्टियान ग्राम होते, डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट, त्यांच्या नावावरनं ही टेक्निक दिली गेली होती त्यांनी. तर त्यालाच म्हणतो आपण ग्राम स्टेनिंग. द सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. म्हणजे सेल वॉल जो मधला लेअर आहे तो इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड इट इज मेड अप ऑफ म्युरिन इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सो सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन, कशामध्ये, पॉझिटिव्ह असेल तर, आणि निगेटिव्ह असेल तर म्युरिन. इट इज मेड अप ऑफ म्युरिन इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. इट गिव्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे जे म्युरिन असो किंवा पेप्टिडोग्लायकॉन असो नका, काही का असे ना, सेल वॉलचं कामच असतं सेलला स्ट्रेंथ पोहोचवणं. इट गिव्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन, इट इज अ सेल मेम्ब्रेन म्हणजे त्याच्या आतला लेअर. ग्लायकोकॅलिक्स बद्दल बोललो, त्याच्यानंतर सेल वॉल बद्दल बोललो. सेल वॉल बद्दल बोलताना म्हणलं की तुम्हाला इट इज मेड ऑफ पेप्टिडोग्लायकॉन इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्ये इट इज मेड अप ऑफ म्युरिन, तुम्हाला माहित आहे. आणि त्याच्यानंतर सेल वॉलचं काम पण तुम्हाला सांगितलं. नंतर सेल मेम्ब्रेन, इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर. ऑल दीज स्ट्रक्चर गिव्स प्रोटेक्शन टू द सेल अँड ऑल्सो हेल्प इन द इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. आता हे जे तुम्हाला बघायला मिळते, हे जे बाहेरचे प्रोटेक्टिव्ह कलर आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, तिन्ही प्रोटेक्टिव्ह लेअर हे सेलला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. तर तसंच ते सेलमध्ये काही गोष्टी बाहेरून एंटर होत असतील, सेलमध्ये तयार झालेल्या काही गोष्टी बाहेर जात असतील, तर हे सेल्युलर ट्रान्सपोर्टचं पण काम बघत असतात हे 3 लेअर, जे आता आपण डिस्कस केले. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण अजून डिस्कस करतोय, दॅट इज द इन मोटाईल बॅक्टेरिया. आता मोटाईल म्हणजे कसं, जे बॅक्टेरिया स्वतःच्या हालचाल करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो, मोटाईल बॅक्टेरिया. मोटाईल बॅक्टेरियामध्ये तुम्हाला एकतर सिलिया बघायला मिळतील, नाहीतर एकतर तुम्हाला फ्लॅजेला बघायला मिळतील. कधी म्हणजे एकतर सिलिया किंवा एकतर फ्लॅजेला बघायला मिळेल, दोन्ही तुम्हाला कधी बघायला मिळत नाही. बोथ आर ड्रिवन बाय द रोटेटरी मुवमेंट प्रोड्युस्ड बाय द बेसल बॉडी विच इज वर्क ॲज अ मोटर. अदर पार्ट्स आर फिलामेंट अँड हुक. आता तुम्हाला बघायला मिळते, इथं मी काय डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवते. इथं बॅक्टेरियल सेल्सच्या बॉडीवरती जिथं माझा कर्सर आहे तिथं तुम्हाला बघायला मिळतं वेगवेगळ्या, एकतर त्या काय त्या एकतर फ्लॅजेलम तर असा बघायला मिळणार आहे, असा इथं एक फ्लॅजेलम बघायला मिळणार आहे, आणि तुम्हाला इथं काय बघायला मिळतात, एक सिलिया बघायला मिळतात. या ज्या आहेत त्या सिलिया आहेत, हे सिलिया आहेत, हा फ्लॅजिला आहे. तर मुवमेंटसाठी बॅक्टेरियाचा यूज करतो आणि स्वतःचा तो, आणि त्यामुळे त्याला आपण मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो. हा फ्लॅजेलम असा असतो आणि सिलिया असतात
या दोघांची ही मुवमेंट एक रोटेटरी मुवमेंट असते, म्हणजे अशी सर्क्युलर रोटेटरी मुवमेंट असते. आणि हे रोटेट करण्यासाठी त्याच्याला तुम्हाला बेसल बॉडीमध्ये मोटर बघायला मिळते. अशी मोटर फिरतणार, त्याच्यामुळे सिलिया काय होणार, सिलिया किंवा फ्लॅजेलम असा मुवमेंट दाखवणार. त्याच्यामुळे रोटेटरी मुवमेंट तुम्हाला इथं बघायला मिळते. नंतर सम अदर सरफेस प्रोजेक्शन्स लाईक ट्युब्युलर पिली. आता तुम्हाला इथं बघायला एक इथं पिलाय बघायला मिळते बघा. म्हणजे अजून एक बॅक्टेरिया सेल आणि ही एक बॅक्टेरिया सेल, असे दोन बॅक्टेरिया सेल जर एकत्र आले तर दर दोघांमध्ये काही जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर ते काय करतात, एक पिलाय तयार करतात. त्याच्यामुळे एक प्रोजेक्शन तयार होतात दोन्ही बॅक्टेरियामध्ये आणि ते एकमेकांमध्ये ज्या गोष्टी ट्रान्सफर करायचे ते ट्रान्सफर करू शकतात. पिलाय विच हेल्प इन द इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. आणि फिंबरी पण असतात. फिंबरी म्हणजे काय, इट इज युज्ड फॉर द क्लिंगिंग टू द सपोर्ट वरती म्हणजे असं चिटकून बसण्यासाठी आपल्याला फिंबरीचा यूज केलेला बॅक्टेरियानं बघायला मिळतोय. अशा प्रकारे हे इथल्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या डिस्कस केल्या. तर याच्यामध्ये तुम्हाला या सेलमध्ये अजून काही जर गोष्टी, आता आपण जेवढं काही बोललो ते आपण आउटर गोष्टींबद्दल बोललो. आता आपण बोलणार आहे इनर, आतल्या गोष्टींबद्दल. द सेल मेम्ब्रेन शोज इनफोल्डिंग कॉल्ड ॲज मेसोसोम्स. तर काही वेळा तुम्हाला काय बघायला मिळणार आहे की बॅक्टेरियाचा जो इनर मेम्ब्रेन आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन, तो काही ठिकाणी असा फोल्ड झालेला असतो, त्याला आपण मेसोसोम असं म्हणतो. आणि हा जो मेसोसोम आहे तो सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. दॅट इज द सेल वॉल फॉर्मेशन. हा इनफोल्डिंग जो झालेला आहे सेल मेम्ब्रेन काही ठिकाणी इनफोल्डिंग दाखवतो आणि याच इनफोल्डिंग मुळे जो स्ट्रक्चर तयार होतो त्याला आपण मेसोसोम म्हणतो. आणि हाच मेसोसोम सेल वॉल फॉर्मेशन आणि डीएनए रेप्लिकेशन मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करत असतोय. सम बॅक्टेरिया स्पेशली फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया शो मोर लॉंगर एक्सटेन्शन कॉल्ड एज क्रोमॅटोफोर्स. काही बॅक्टेरियामध्ये तुम्हाला क्रोमॅटोफोर्स बघायला मिळतात, लाईक सायनोबॅक्टेरिया. आता सायनोबॅक्टेरिया जे असतात ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमॅटोफोर्स बघायला मिळतात. हे जे क्रोमॅटोफोर्स असतात बाहेरून लाईट ऍब्झॉर्ब करतात आणि ते फूड बनवण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमॅटोफोर्स सुद्धा बघायला मिळतात काही बॅक्टेरियामध्ये. दे कॅरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. मी तुम्हाला बोललो द सायटोप्लाझम कंटेन्स अ डेन्स पार्टिकल. सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला काही डेन्स पार्टिकल पण बघायला मिळतात बघा इथं. तर हे जे सर्व आहेत डेन्स पार्टिकल आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, रायबोझोम म्हणणार आहे. काय म्हणणार त्यांना आपण, रायबोझोम म्हणणार. आणि हेच रायबोझोम जे असतात, तुम्हाला रायबोझोमचं फंक्शन माहित असावं, तर दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. ते प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतात. आणि हे सोडून सुद्धा रायबोझोम्स जे असतात त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर रायबोझोम्स आर डिस्क्राइब्ड बाय देअर सेडिमेंटेशन रेट इन स्वेडबर्ग युनिट. म्हणजे रायबोझोम्सला स्वेडबर्ग युनिट मध्ये दाखवतात. पण ते कशावरून ठरतं, त्यांच्या सेडिमेंटेशन रेटवरनं. तर रायबोझोम्स जे बघायला मिळतात आपल्याला प्रोकॅरियोट मध्ये ते 70S टाइप ऑफ रायबोझोम्स असतात, ज्याच्यामध्ये लार्जर सब युनिट असतो तो बनलेला असतो 50S आणि जो स्मॉलर सब युनिट असतो तो बनलेला असतो 30S. तर तुम्हाला इथं बघायला मिळते बॅक्टेरियल रायबोझोम आर ऑफ 70S टाइप ऑफ रायबोझोम, ज्याच्यामध्ये तुम्हाला लार्जर सब युनिट बघायला मिळतं 50S चा आणि स्मॉलर सब युनिट बघायला मिळतं तुम्हाला 30S चा. पण आपल्याला माहित आहे की युकॅरियोट मध्ये 80S असतं, ते आपण नंतर डिस्कस करणारच आहे. पूर्णपणे मी तुम्हाला इथं जे काही डिस्कस केलं ते आता आपण इथं बोललो आहे. तर इथं तुम्हाला सायटोसोल पण बघायला मिळते, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, हे आपण पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. आता त्याच्यानंतर काही डिस्कवरीज बद्दल बोलूया आपण. The term cell was first given by the Robert Hooke in 1665 in his book Micrographic. बरोबर आहे. तर या पण गोष्टी तुम्हाला लक्षात असतात म्हणून मी थोडंसं डिस्कस करत आहे इथं. द टर्म सेल वॉज गिवन बाय द रॉबर्ट हुक 1665. लक्षात ठेवा. परकिंजे अँड मोहल 1835 to 1837 डिस्कवर्ड द प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमचा शोध परकिंजे आणि मोहलनं लावला. नंतर कमिलो गॉल्गी, नावातच आहे, गॉल्गी ॲपरेटसचा शोध 1838 मध्ये लावला गेला यानं. रॉबर्ट ब्राऊननं शोध लावला न्यूक्लियसचा 1881 मध्ये, थोडासा लेट शोध लागला.
Balbi and discovered a chromosome in salivary glands of the Chironomus larva. सो बालबियाने जो होता त्यानं जे salivary glands of Chironomus larva मध्ये त्यानं क्रोमोझोमचा शोध लावला. Balbi discovered chromosomes in salivary glands of the Chironomus larvae. Fleming जो होता studied the cell division in detail and coined the term mitosis. तर फ्लेमिंगनं काय केलं, मायटॉसिस नावाची टर्म प्रपोज केली, हे पण लक्षात ठेवा. नंतर पोर्टर जो होता ते डिस्कवर्ड द ER, दॅट इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सी बेंडा गिव्ह द टर्म मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियाला त्यांनी नाव दिलं. सी डी डुवे डिस्कवर्ड द लायझोझोम. सो ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या ज्या काही तुम्हाला इथं बघायला मिळतात त्या डिस्कवरी तुमच्या लक्षात असाव्यात, आपण ते डिस्कस केल्या. परत एकदा सांगतो तुम्हाला, रॉबर्ट हुक सेल पहिल्यांदा टर्म यूज केली. पर्किंजेन प्रोटोप्लाझम, कोमिलो गॉल्गी ॲपरेटस, रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियस, बाल्बियानीनं डिस्कवर केले क्रोमोझोम. नंतर आहे फ्लेमिंगनं काय केलं आपल्याला बघायला मिळतं, टर्म मायटॉसिस कॉइन केली. मायटॉसिस ही टर्म 1882 मध्ये फ्लेमिंगनं स्टडी करून त्यानं ती टर्म. नंतर पोर्टर आहे तो ER, दॅट इज द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. नंतर सीबेंडा मायटोकॉन्ड्रिया, CD डुवे लायझोझोम. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आहे काही बोलणार आहे आपण जेनेटिक मटेरियल जे बघायला मिळतं आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. तर इथं मी तुम्हाला डिस्कस करतोय आपण जेनेटिक मटेरियल इन बॅक्टेरियम. इट इज अ सिंगल क्रोमोझोम मेड अप ऑफ द सर्क्युलर अँड कॉइल्ड DNA. तर इथं मी तुम्हाला डायग्राम मध्ये पण दाखवतो. आता इथं बघा, हे जे रेड कलरचं तुम्हाला दिसतंय बघायला, हे आहे क्रोमोझोम, बॅक्टेरियाचा क्रोमोझोम. बॅक्टेरियामध्ये तुम्हाला एकच क्रोमोझोम बघायला मिळतो, जो असतो सर्क्युलर. जसं आपल्याला युकॅरियोट मध्ये आपल्याला लिनियर DNA बघायला मिळतो, पण आपल्याला प्रोकॅरियोट मध्ये आपल्याला सर्क्युलर DNA बघायला असतो, आणि तो पण डबल स्ट्रँड असतो. तर आणि हा जो DNA असतो, बॅक्टेरियल क्रोमोझोम असतो, तो क्रोमोझोम पूर्णपणे मेसोझोमला अटॅच झालेला असतो. आणि हाच मेसोझोम मगाशी बोलल्याप्रमाणे सेल वॉल फॉर्मेशन आणि डीएनएच्या रेप्लिकेशन मध्ये महत्वाचा रोल प्ले करत असतो. तर मेसोझोमला अटॅच कोण झालेला असतो, आपला मेसोझोमला अटॅच झालेला असतो आपला DNA. ठीक आहे. इट रिमेन्स अटॅच्ड टू द मेसोझोम. This DNA undergoes a very typical replication parent called as a theta model of replication. तर जे रेप्लिकेशन आपल्याला बघायला मिळतं, रेप्लिकेशन कधी होतं, जेव्हा सेल डिवाइड होते. सेल डिवाइड कधी होते, एकतर मायटॉसिसनं एकतर मिओसिसनं. सेल डिवाइड करायचीच असेल आपल्याला, तर सेल डिवाइड होण्यासाठी रेप्लिकेशन होणं गरजेचं असतं, आणि हे रेप्लिकेशन वेगळ्या टाईपचं असतं. तर थिटा टाईप ऑफ रेप्लिकेशन आपल्याला कुठं बघायला मिळणार आहे, आपल्याला थिटा टाईप ऑफ रेप्लिकेशन. थिटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, थिटा म्हणजे आपल्याला असं सर्कल आणि त्याच्यामध्ये असं असतं बघा, तर त्याला काय म्हणतो आपण, थिटा टाईप ऑफ रेप्लिकेशन. त्याला ते बघायला मिळतं आपल्याला या क्रोमोझोम मध्ये, दॅट इज द थिटा टाईप ऑफ रेप्लिकेशन. जेनेटिक मटेरियल ऑफ क्रोमोझोम बद्दल बोलत आहे आपण. थिटा टाईप ऑफ रेप्लिकेशन आपण बघणार आहे. द DNA असोसिएट विथ द हिस्टोन, नॉट असोसिएट विथ. जसं युकॅरियोट मध्ये बघायला मिळतं, युकॅरियोट मधला DNA हा हिस्टोन प्रोटीन बरोबर जोडलेला असतो, त्यामुळे त्याला आपण क्रोमॅटिन असं म्हणतो. पण आपल्याला जो DNA बघायला मिळतो, सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA प्रोकॅरियोट मध्ये बघायला मिळतो, त्याला कुठल्याही प्रकारचे हिस्टोन प्रोटीन अटॅच झालेले नसतात, त्यामुळे आपण याला क्रोमॅटिन म्हणूच शकत नाही. इट इज नॉट कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन. Besides chromosomal DNA, many bacteria show the plasmids which are small and circular DNA molecules carrying few genes. तर आता मी तुम्हाला या डायग्राम मध्ये पण दाखवतो, इथं झूम करून दाखवायला काय हरकत नाही तुम्हाला, तसं असू द्या, काय हरकत नाही. हे ग्रीन कलरचं जे स्ट्रक्चर बघायला मिळते तुम्हाला इथं, हे आहे एक प्लाझमिड आहे. तर हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आहे. तो मेन क्रोमोझोम राहिला साईडला, बाकी त्याच्यासारखाच डबल स्ट्रँडेड सर्क्युलर DNA छोटासा बघायला मिळतोय, ते आहे, त्याला आपण म्हणतो प्लाझमिड. प्लाझमिड हे दोन प्रकारचं असतं, एक आहे एफ प्लाझमिड, एक आहे आर प्लाझमिड. तर अशा प्रकारचे दोन प्लाझमिड तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर एफ प्लाझमिड फॉर द रिप्रोडक्शन अँड आर प्लाझमिड फॉर द रेजिस्टन्स अगेन्स्ट द अँटीबायोटिक्स. तुम्हाला माहिती आहे की बॅक्टेरियाला किल करण्यासाठी आपण अँटीबायोटिक्स वापरतो, तर या अँटीबायोटिक्सला परत काउंटर अटॅक म्हणून
बॅक्टेरियामध्ये आपल्याला आर प्लाझ्मिड बघायला मिळतात आणि त्या आर प्लाझमिड वरती काही जीन्स असतात, जे जीन्स पुढे जाऊन परत काय करतात, अँटीबायोटिक्स म्हणजे त्यांना काउंटर अटॅक करण्यासाठी हे रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतात आर प्लाझमिड. आणि जे एफ प्लाझमिड असतात त्याला आपण फर्टिलायझर म्हणजे फर्टिलिटी फॅक्टर म्हणतो. तर हे एफ प्लाझमिड जे असतात ते दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिप्रोडक्शन. So cytoplasm of the prokaryote is a pool of all the necessary materials like water, enzymes, elements, amino acids, etc. Some inclusion bodies from the form of organic cyanophycean starch and glycogen, and inorganic granules like phosphate and sulfur are also found. तुम्हाला इथं बाकीचे सगळे इम्पॉर्टंट मटेरियल बघायला मिळतील, पण महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस केल्या ते अजून एकदा सांगतो. बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम असतो तो सिंगल असतो, डबल स्टँडर्ड असतो, सर्क्युलर असतो. आणि हा बॅक्टेरियाचा क्रोमोझोम सोडून सुद्धा तुम्हाला सर्क्युलर छोटे छोटे ग्रॅन्युल्स लाईक बघायला मिळतात. त्यांना आपण प्लाझमिड म्हणतो. प्लाझमिड दोन प्रकारचे असतं, एफ प्लाझमिड, आर प्लाझमिड. एफ प्लाझमिड फॉर रिप्रोडक्शन, आर प्लाझमिड फॉर रेजिस्टन्स. अशा प्रकारे तुम्हाला हा जो बॅक्टेरियाचा क्रोमोझोम बघायला मिळतो हा रेप्लिकेट होतो जेव्हा बॅक्टेरिया डिव्हाइड होणार आहे बाय द बायनरी फिशन. बायनरी फिशन जर बॅक्टेरिया डिव्हाइड होत असेल तर त्यावेळेस रेप्लिकेशन करणं गरजेचं आहे. आणि हे जर रेप्लिकेशन व्हायचं असेल तर हे कुठल्या टाईपचं रेप्लिकेशन असतं, हे असतं थीटा टाईप ऑफ रेप्लिकेशन इन बॅक्टेरिया. तर अशा प्रकारे आपण जे काही डिस्कस केलं आज ते मला वाटतं की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आज आपण काय काय डिस्कस केलं, आज आपण पूर्णपणे डिस्कस केलं आहे प्रोकॅरियोटिक सेल. उदाहरणार्थ आहे बॅक्टेरिया, आणि बॅक्टेरियामध्ये आपण काय काय बघितलं, बाहेरून काय काय स्ट्रक्चर बघितले, ग्लायकोकॅलिक्स बघितलं, नंतर सेल वॉल बघितलं, सेल मेम्ब्रेन बघितलं. सेल मेम्ब्रेनलाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं. असे 3 लेअर आउटर कव्हरिंग जे की प्रोटेक्टिव्ह होते, प्रत्येकाचा ग्लायकोकॅलिक्स, नंतर पेप्टिडोग्लायकॉन, सेल वॉलमध्ये म्युरिन, हे सगळ्या गोष्टी बघितल्या. नंतर त्याच्यामध्ये इनरला आपल्याला काय बघितलं, सेल मेम्ब्रेन बघितला, जो की फॉस्फोलिपिडच्या बाय लेअरनं बनलेला होता. हे पण गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं रायबोझोम बद्दल बोलू, 70s टाईप ऑफ रायबोझोम, लार्जर सब युनिट, स्मॉलर सब युनिट. त्याच्यानंतर आपण बघितलं बॅक्टेरियाचा क्रोमोझोम. नंतर काही इम्पॉर्टंट डिस्कवरीज बघितलं, सीबेंडा, सी डी डुवे, नंतर कमिलो गॉल्गी, नंतर फ्लेमिंग, नंतर रॉबर्ट हुक. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा झाला आपला दुसरं लेक्चर. त्याच्यानंतर आपण तिसरं लेक्चर असं सिरीजमध्ये लेक्चर अपलोड करतोय. तर तुम्हाला परत एकदा सांगतोय की तुम्ही आई बटनमध्ये जी लिंक होती पहिल्या लेक्चरची तुम्ही लेक्चर पहिल्यांदा बघून या, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे इथपर्यंत सगळ्या गोष्टी आणि कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर थांबूया इथपर्यंत. सो थँक्यू वन अँड ऑल फॉर द लिसनिंग पेशंटली. बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.